नमस्कार, मी मोहिनी जाधव. आपले बदलापूरमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. या सोमवारीच बदलापूरकरांनी पूर सदृश्य परिस्थितीचा अनुभव घेतलेला आहे. 16 वर्षानंतर बदलापुरात मे महिन्यात पाऊस पडलेला आहे आणि हा मे महिन्यात पडलेला पाऊस अर्थात 150 mm पेक्षा 150 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस बदलापुरात पडला आणि यामुळे कुठेतरी उल्हास नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली होती आणि याचा जो धसका आहे तो बदलापूरकरांनी घेतला होता. या सगळ्या परिस्थितीचा जर आपण आढावा घेतोय तर गेल्या अनेक वर्षांपासून अगदी 2005 पासून जर आपण बघितलं तर बदलापुरात पूर परिस्थिती बदलापूरकरांना नवी नाहीये. बदलापुरात जो काही पाऊस पडतो आणि त्याचबरोबर उल्हास नदीचं खोरं हे जे कोकण पट्ट्यातलं सगळ्यात मोठं खोरं समजलं जातं, या सगळ्या टप्प्यात म्हणजे अगदी उल्हास नदी ज्या भागातून उगम पावते त्या रायगड जिल्ह्यापासून ते अगदी बदलापूर ठाणे जिल्ह्यापर्यंत ते कल्याण तालुक्यापर्यंत ही जी नदी वाहत जाते आणि या नदीला मोठ्या पूर परिस्थितीचा सामना जो आहे तो करावा लागतो. त्यामुळे नदीलगतची जी काही शहरं आहेत त्यांना हा जो पुराचा फटका आहे तो नेहमी बसलेला आहे. 2005 नंतर आपण या सगळ्या काळात जवळपास 5 ते 6 वेळा पूर परिस्थितीचा सामना हा बदलापूरकरांनी केलेला आहे. मात्र या सगळ्या परिस्थितीपासून बदलापूरकरांची पूर्णतः सुटका होऊ शकते आणि याला एक 100% अचूक रामबाण असा उपाय जो आहे तो अर्थात राम पातकरांकडे आहे आणि त्याचा जो पाठपुरावा आहे तो त्यांनी केलेला आहे आणि त्याचं कुठेतरी यश आपल्याला मिळताना दिसतंय. पोशीर आणि शिलार या दोन्ही धरणांना शासकीय स्तरावरती मंजुरी मिळालेली आहे आणि लवकरच ह्या कामांसाठी सुरुवात होऊन पोशीर आणि शिलार धरण झाल्यानंतर बदलापूरकरांची महापुरातून तर सुटका होणार आहे. पण सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे, बदलापूरकरांना पिण्याचं पाणी जे आहे किंवा पाण्याची उपलब्धता जी आहे ती खूप चांगल्या प्रकारे होणार आहे. या संदर्भात आपण एकत्रित चर्चा करणार आहोत. आपल्या सोबत आहेत राम पातकर, माजी नगराध्यक्ष. काय सांगाल, एक खऱ्या अर्थाने इतक्या वर्षाचा पाठपुरावा, कारण आपण बघतोय बदलापुरातील अनेक अशा समस्या आहेत, अनेक असे प्रश्न आहेत ज्यावरती तांत्रिकदृष्ट्या अभ्यास करून तुम्ही वेगवेगळे मार्ग उपाय सुचवलेले आहेत आणि त्या अनुषंगानं हे सगळ्यात मोठं यश म्हणावं लागेल पोशीर आणि शिलार बाबत. काय सांगाल? गेली अनेक वर्ष या ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठ्याच्या संदर्भात नंतर पब्लिक ट्रान्सपोर्ट ह्या विषयामध्ये, कारण बघा पूर्वी जी रेल्वे होती ती 2 ट्रॅक म्हणजे 2च ट्रॅक होती, त्याच्या संदर्भातील खूप अभ्यास केला आणि ली असोसिएशनचा अहवाल दिला. तो तंतोतंत इम्प्लिमेंट कसा होईल यासाठी मी प्रयत्न केला. पाण्यासंदर्भात गेली अनेक वर्ष मी अभ्यास करून त्याच्यावरती रेन वॉटर हार्वेस्टिंग, रिसायकल्ड ऑफ वॉटर, सांडपाण्यावरती पाण्याची प्रक्रिया करून ते पाणी पुनर्वापर करणं, याच्यावरती मी सातत्याने मांडत असतो. काही प्रकल्प मी रेन वॉटर हार्वेस्टिंगचे राबवले. त्यातला उल्हास नदीवरती मी नगराध्यक्ष असताना 2005 साली पूर आला आणि तो फार मोठा पूर होता आणि त्याच्यामुळे आपण काय केलं पाहिजे उपाययोजना याच्यावरती सतत मी अभ्यास करत होतो. त्याचा रिपोर्ट मी सरकार दरबारी सादर केला आणि त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री त्यांनी माझ्यावरती म्हणजे खूप खुश झाले आणि त्यांनी मला शाबासकी दिली या विषयामध्ये की आपण चांगली यंत्रणा राबवली वगैरे वगैरे, सगळा तो भाग आहे. पण पोशीर या धरणासाठी मी स्वतः आणि त्यावेळेसचे खासदार होते आपले रामभाऊ कापसे यांनीही खूप प्रयत्न केले आणि सरकार दरबारी मागणी केली आणि योगाने आत्ता आपलं सरकार आलंय आणि देवेंद्र फडणवीस साहेब आपले एक साधारण या विकास कामामध्ये ज्यांचा अभ्यास आहे आणि कसं इम्प्लिमेंट करता येईल याची मास्टरकी त्यांच्याकडे आहे. आणि मी सातत्याने त्यांच्याकडे मागणी करत होतो की इरिगेशन डिपार्टमेंट त्यांच्याकडे होता की हे जर पोशीर आणि शिल्लार धरण झालं तर बहुतांशी म्हणजे फार मोठ्या प्रमाणात पूर नियंत्रण करण्याचं काम जे कोण करेल ते हे धरण करेल. मी मधल्या पिरियडमध्ये मी डॉक्टर मा मोरे जे अभ्यासक आहे या विषयातले, त्यांची मी पुणे येथे भेट घेतली, त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की आत्तापर्यंत जी धरणं होत होती ती इरिगेशनसाठी धरणं होत होती, पिण्याच्या पाण्यासाठी धरणं होत होती, परंतु आत्ता जी धरणं झालेली आहेत होणार आहे आणि तुम्ही त्यावरती मला शाबासकी दिली त्यांनी की पातकर साहेब तुमचा खूप चांगला विचार आहे की ह्या विषयामध्ये तुम्ही जो विषय मांडलेला आहे
की धरण झाल्यानंतर पूर नियंत्रण होऊ शकतं. आणि खरंच शहरी भागातून ही उल्हास नदी वाहते. त्यामुळे कर्जतपासून तुमचं नेरळ इकडे वाघणी बदलापूर, उल्हासनगर, अंबरनाथ आणि कल्याण खाडीपर्यंत त्याचा प्रश्न निर्माण होतो. आणि 2 जिल्ह्यांना त्याचा फटका बसतो. 2 जिल्ह्याला त्याचा फटका बसतो आणि त्यामुळे नागरी जीवन असह्य होतं. आणि हे जर करायचं असेल तर मी त्या नदीत मागणी केली की नदीचं गाळ काढलं पाहिजे, नदी डीप केली पाहिजे, खोल केली पाहिजे, नदीच्या दोन्ही बाजूला भिंती बांधल्या पाहिजेत, जी धरणं आहेत त्या धरणातली गाळ काढले पाहिजेत आणि साफसफाई स्वच्छता मोहीम राबवली पाहिजे. आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगचे मोठे प्रकल्प जसे मोठे ग्राउंड्स असतील त्याच्यामध्ये पाणी जिरवलं पाहिजे. आणि ह्या संदर्भात पावसाचं पाणी आपल्याकडे 2000 ते 3000 मिलीमीटर पाऊस पडतो आणि त्यात आपल्याकडे डोंगराची रांगा लागलेल्या आहेत, त्याच्यावरती पाऊस पडतो आणि साधारण आपल्याकडे खाडी जी आहे, समुद्र आहे, हे जवळच असल्यामुळे छोट्या नाल्याचं पाणी मोठ्या नाल्याला मिळतो, मोठ्या नाल्याचं पाणी नदीला मिळतो, नदी समुद्राला मिळते आणि ते वाहून जातं. तर ह्या विषयामध्ये पोशीर धरण झालं पाहिजे. शिलार धरण झालं तर मेजर आपला हा प्रश्न मार्गी लागेल असं शासनाने मी धन्यवाद देतो या महायुती सरकारला आणि त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना. त्यांनी तत्काळ त्याची दखल घेतली, तांत्रिक मंजुरी झाली. तांत्रिक मंजुरी झाल्यानंतर प्रशासकीय मंजुरीसाठी कॅबिनेटकडे सादर झाला आणि त्यांनी मंजुरी दिली. मी दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार यांनाही धन्यवाद देतो आणि महायुती सरकारला धन्यवाद देतो. खरंच याच्यामुळे आपल्याला म्हणजे आम्ही पूर्वीचं डिझाईन केलं त्याप्रमाणे 832 MLD पाणी मिळणार होतं, परंतु आत्ताच्या याच्याप्रमाणे 1004 MLD पाणी आपल्या परिसराला मिळणार. याच्यामधून प्यायला पाणी सुद्धा मिळेल, धरण पण झाल्यामुळे पूर नियंत्रणात येईल आणि पिण्याचं पाणी अंबरनाथ, बदलापूर आत्ता इतकी लोकसंख्या झालेली की त्याची महापालिका केव्हाही रूपांतर होऊ शकतात. त्यामुळे आत्ता जरी कायदेशीर महापालिका नसले तरी त्या दोन्ही महापालिका, उल्हासनगर महापालिका, कल्याण डोंबिवली महापालिका, भिवंडी महापालिका आणि या परिसरातील सगळ्या MMR झोनमधील सगळ्या गावांना याचं पाणी मिळेल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल. आणि मला असं वाटतं की हा मोठा निर्णय आहे. त्यामुळे सरकारला जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. याच्यामध्ये पूर्वी लँड ॲक्विजिशनचा कायदा नव्हता, आता 2013 कायदा आल्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा चांगला दर मिळेल आणि त्यांना कोणीही म्हणजे प्रकल्पग्रस्तांवरती न्याय मिळेल अशा प्रकारचं अवॉर्ड होईल आणि त्यामुळे सरकारही त्याच्या पाठीशी राहील. मला असं वाटतं की ज्यावेळेस समृद्धी महामार्ग झाला त्यावेळेस आपल्या देवेंद्र फडणवीस यांनी 5 पट दर दिला. अशा प्रकारचा दर जर दिला आणि आणि पूर्वी आम्हाला आठवतं की मी पण नगरसेवक आणि नगराध्यक्ष होतो. आम्ही ठराव केला होता की प्रकल्पग्रस्तांसाठी तिथे ज्यांना बेरोजगार असतील म्हणजे जमिनी जात असतील त्यांना नोकऱ्या देण्यासाठी आम्ही ठराव सुद्धा केलेला आहे. बदलापूर नगरपालिकेने केलेलं आहे, अंबरनाथ नगरपालिका, कल्याण महापालिका आणि ज्यांना यांना पाणी लागणार आहे त्या सगळ्यांनी ठराव केलेला आहे. त्यामुळे कोणीही प्रकल्पग्रस्तांना रस्त्यावर आणून आम्ही हा प्रकल्प होणार नाही, त्यांना योग्य तो न्याय देऊनच होणार आहे याची पूर्णपणे काळजी सरकार घेईल याला मला खात्री आहे. आणि यात आपल्याकडे 3री-4थी मुंबई होते. म्हणजे वडोदरा एक्सप्रेसवे झाल्यामुळे आपल्याकडे JNPTचे सगळे कंटेनर वगैरे आपल्या भागातून आणि ॲक्सेस दिल्यामुळे मुंबई जवळ येत असल्यामुळे कल्याण डोंबिवलीची लोक सुद्धा आपल्या परिसरातून जातील. त्यामुळे ह्या भागातील पुन्हा लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि त्या वाढत्या लोकसंख्येला जर न्याय द्यायचा असेल तर धरणाची आवश्यकता आहे. प्यायच्या पाण्याची आपल्याला आता त्यांनी जे वाटप केलेलं आहे ते 59 MLD आपल्या बदलापूरला देणार आहेत, 71 MLD अंबरनाथला देणार आहेत आणि अशा प्रकारे 1004 MLD आणि याचा सुद्धा मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा नवी मुंबईच्या महापालिकेला, पनवेल महापालिका ह्या भागातल्या सगळ्यांना होणार आहे आणि ह्या दोन्ही धरणाचा फायदा आपल्याला होणार आहे. आणि त्यात आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचा निर्णय मी जे म्हणत असतो की
आपलं पाणी सगळं समुद्रामध्ये वाहून जातं, ते जर आपण उचललं, आणि म्हणून मी परत देवेंद्र फडणवीस साहेबांना धन्यवाद देतो. त्यांनी कॅबिनेटमध्ये अशा प्रकारचा निर्णय घेतला आणि अशा प्रस्तावाला मंजुरी दिली की जे वाहणारं पाणी आहे, पावसाचं एक्स्ट्रा पाणी जे समुद्राला वाहतं ते उचलून भातसामध्ये टाकणं आणि भातसातलं पाणी उचलून ते बाहुली धरणामध्ये, जे धरण आपले इगतपुरीला आहे, नाशिक इथले इगतपुरीत, तिथे टाकणं आणि तिथल्या धरणातलं पाणी बाय ग्रॅव्हिटीनी नगर इथून मराठवाड्याला देणं आणि त्यामुळे मराठवाड्याचे सुद्धा तहान भागू शकेल, शेतकऱ्यांना पाणी मिळू शकतं, शेतकऱ्यांवरती त्याच्यामुळे त्यांना शेती लावण्यासाठी पाणी मिळू शकतं आणि मला असं वाटतं की मराठवाड्यामध्ये सुजलाम सुफलाम होऊ शकतं. अशा प्रकारच्या प्रस्तावाला कॅबिनेटने मंजुरी दिली. त्याचाही प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. त्याच्या निविदा वगैरे होऊन जे कामाला सुरुवात होईल, त्यामुळे हे पाणी उचललं तर मला असं वाटतं की आता भविष्यामध्ये उल्हास नदीला पूर येणे शक्य नाही. हे दोन्ही प्रकल्प झाले, पोशीर आणि आज सुद्धा पावसाचं पाणी उचलण्याचा जर प्रस्ताव झाला तर मला असं वाटतं की उल्हास नदीला कधी पाणी पूर येणार नाही. पण त्याच्याबरोबर नदी साफ करणं, नदीचं खोलीकरण करणं आणि एक प्रस्ताव आपण अजूनही दिलेला आहे, साबरमती वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट जसं गुजरातला केलं तशी आपण असं म्हणतो की नेदरलँडला अशा प्रकारची व्यवस्था केली की समुद्र नेदरलँडला वर आहे आणि शहर खाली आहे, तरी सुद्धा त्यांनी अशा प्रकारच्या उपाययोजना केल्या. त्याचं आदर्श वुहान, चीनमधील वुहान शहराने घेतलं आणि त्यामुळे पूर नियंत्रण झालं. अशाच प्रकारच्या काही योजना, ग्रीन टॉप त्याला म्हणतात, रेन वॉटर हार्वेस्टिंग, ग्रीन टॉप, की बिल्डिंगवरती कंपल्सरी ग्रीनरी लावायची की जे पाणी शोषू शकतं आणि त्यामुळे नदीलाच पाणी फार कमी येऊ शकतो आणि त्यामुळे नदीला पूर येणार नाही. अशा प्रकारची योजना आपण आखली पाहिजे. तलाव निर्मिती केली पाहिजे, मोठे मोठे ग्राउंड असतील तिथे तलाव केले पाहिजेत आणि त्यामुळे पाणी जाणार नाही अशी व्यवस्था केली पाहिजे. अशा अनेक योजनांचा प्रस्ताव मी शासनाकडे दिला आणि शासनाने मला त्याची दखल घेतली. त्यामुळे हे 2 धरणं आणि अशा प्रकारचं उल्हास नदीतलं पाणी उचलून ते भातसाल टाकणं आणि भातसाचं पाणी पावली धरणात, इगतपुरीच्या धरणात टाकणं आणि ते पाणी परत नगर या भागामध्ये सोडणं, ह्या प्रस्तावाला जर मंजुरी झाली तर भविष्यात, आणि त्यात आणखीन एक आपण घेतलं की 10 किलोमीटर लांबीची वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट जर केला, भिंत बांधली, गॅब्रियल वॉल बांधली, तर पाणीच आपल्या शहरामध्ये येणार नाही याचा बंदोबस्त दोन्ही काठाला केलं. चौपटी आणि साधारण आपल्याकडे फिरण्याचं साधन होईल, टुरिस्ट सेंटर होईल. आपल्याकडे लोकसंख्या 40-50 लाख आहे, ती लोक येतील आणि आपलं टुरिझम वाढेल, अशा पाणी रोजगार उपलब्ध होईल. असं अनेक तऱ्हेने याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे भविष्यात असे प्रोजेक्ट राबवण्याची गरज आहे. 2 प्रोजेक्ट लवकरात लवकर करावे. मंजुरी झालेली आहे पण त्याला आता मार्गी लागावे अशी शासनाकडे मी विनंती करतो. मी पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतो की आपण जे खरंच काम केलेलं आहे ते आता पूर्णपणे, आणि मला असं समजलं की गिरीश महाजनांनी सुद्धा त्यांना पण धन्यवाद देऊया की त्यांनी असं सांगितलं की 2 वर्षात आम्ही धरण बांधण्याचा प्रयत्न करू आणि आपण सगळ्यांनी नागरिकांनी त्यांना सहकार्य केलं पाहिजे. कोणालाही कोणावरती अन्याय न होता धरण झालं पाहिजे, हे आमचं ब्रीद वाक्य आहे. कारण शेवटी शेतकऱ्याला सुद्धा न्याय दिलं पाहिजे आणि न्याय दिला तरच धरण होईल, अन्यथा नाही होणार. पण मला असं वाटतं की सरकार पूर्णपणे आत्तापर्यंत कोणीही शेतकऱ्यांना पूर्वी न्याय दिला नव्हता. वडोदरा एक्सप्रेसमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे निधी दिला, लँड ॲक्विजिशनमध्ये पैसे मिळाले, त्यामुळे न्याय मिळाला. अशाच प्रकारचं जर झालं तर मला असं वाटतं की धरण लवकर होईल. कारण आता नवीन नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहेत, त्यामुळे धरण लवकर फास्ट होऊ शकतो. धरण झालं तर आपला भविष्यातला पुराचा पाण्याचा प्रश्न निकालात लागेल, पिण्याच्या पाण्याचा पण प्रश्न निकालात लागेल. दोन्ही महत्त्वाचे विषय मार्गी लागतील. नक्कीच खूप महत्त्वाची माहिती या ठिकाणी राम पातकर यांनी आपल्याला दिलेली आहे. तात्या, जसं आपण बघतोय अनेक अशा चर्चा होत होत्या की पोशीर आणि शिलार होणं शक्य नाही अशाही चर्चा होत्या आणि आता ते कुठेतरी म्हणजे आता अस्तित्वात येत आहेत हे सगळे प्रश्न. किती वर्षाचा एकंदरीत पाठपुरावा होता आणि कसा तो पाठपुरावा होता, म्हणजे काय काय अडचणी समोर आल्या, कसं होतं? असं आहे, एकतर फार मोठा निधी या धरणासाठी लागतो आणि दुसरा आम्ही
खूप परवानग्या लागतात. धरण होईल किंवा नाही, केंद्राची परवानगी, परत स्टेट गव्हर्नमेंटच्या काही डिपार्टमेंटची परवानगी, फॉरेस्टची परवानगी, आता फॉरेस्टला जमीन द्यायची ह्या संदर्भातील सुद्धा पर्यायी जमीन. आपण त्या संदर्भात पूर्वी जगन्नाथ पाटील आणि साबीर शेख मंत्री असताना आपण एक बैठक घेतली होती. जालना जिल्ह्यातली जमीन द्यायची ठरली होती, सोलापूर जिल्ह्यातली जमीन द्यायची ठरली होती, पर्यायी जमीन फॉरेस्टमध्ये. पण आता त्याच्याही पलीकडे त्यांना कॉम्पेन्सेशन देऊन फॉरेस्टच्या जमीन घेऊ शकतो असाही निर्णय. सेंट्रलची परवानगी मिळायला काही अडचण नाही. ते त्यामुळे आता मार्गी प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. आता हे सगळे विषय मार्गी लागलेले आहेत. आता काही अडचण राहिलेली नाही. सगळे पण खूप मेहनत आहे याच्यामध्ये. तुम्ही कुठल्याही अधिकाऱ्यांना विचारला तर रामभाऊ पाटकर म्हणतात पोशीर आणि शिल्लार असेच विषय बोलायचे. आणि त्यामुळे की ह्या विषयामध्ये अधिकारी म्हणायचे की अहो करतो. पण मला आनंद वाटतो की देवेंद्र फडणवीसांनी आमचं ऐकलं. मी अनेक निवेदनं दिली, त्याच्यामध्ये पोशीर आणि शिल्लारचा उल्लेख होता. अधिकारी नेमण्यात आलेला आहे, त्यांचं काम चालू झालेलं आहे. 2004 साली मला असं वाटतं की तुम्हाला त्याच्या बातम्या पण तुम्हीच दिलेल्या आहेत. तुम्ही बघितलं असेल की एवढा मोठा करस्पॉन्डन्स आम्ही केलेला आहे त्यावेळेस. आणि सगळे प्रस्ताव मंजुरीसाठी जे दिलेले आहेत, ज्या ज्या खात्यातून मंजुरीची आवश्यकता होती त्या सगळ्या मंजुरी आणण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केला आणि त्या आलेल्या आहेत. आणि मला काही त्याची क्रेडिटची गरज नाही. मी जे काम करतो ते जनतेसाठी करतो आणि जनतेच्या भावना लक्षात घेऊन काम करतो. कारण आता खूपच प्रॉब्लेम पाण्याचा भविष्यामध्ये होणार आहे. ज्यावेळेस लोकसंख्या 2011ची 1,96,000 होती, आता ती 6 लाखाच्या आसपास गेलेली आहे. 1,36,000 प्रॉपर्टीज बदलापूरच्या झालेल्या आहेत. अंबरनाथच्याही तेवढ्याच आहेत. तर ह्या दोन्ही शहरांना जर खऱ्या अर्थानं आणि उल्हासनगरची वाढलेली आहे, कल्याण डोंबिवलीची वाढलेली आहे. त्यामुळे मी याच्यामध्ये खूप मेहनत घेतली. आणि याच्याबरोबर छोटी धरणांची पण आवश्यकता आहे. छोटी धरणं झाली तर ती सुद्धा आपल्याला आवश्यकता आहे. आणि ह्यासाठी MMRDने सुद्धा आम्ही MMRDने पैसे द्यावेत यासाठी सुद्धा मी मेंबर असताना त्यावेळेस विषय मांडला होता आणि तो ठरावही झाला. MMRDने पैशाची उपलब्धता करावी. त्यावेळेस पण हा प्रस्ताव मागे पडला. आता परत त्याची उचल घेतलेली आहे. तर सरकारने प्रामाणिकपणे लक्ष घालून हे धरण करावं अशी मी एक अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी आपण खूप मोठ्या आणि महत्वाच्या विषयावरती राम पाटकर यांच्याशी चर्चा केलेली आहे. ज्या वेळेला ते नगराध्यक्ष होते त्यावेळेला 2005चा जो पूर होता, पूर परिस्थिती होती ती अनुभवली आणि त्यानंतर कुठेतरी बदलापूरकरांची या सगळ्या समस्येतून सुटका व्हावी यासाठी इतक्या वर्षांचा पाठपुरावा, इतक्या वर्षांची मेहनत ती आता कुठेतरी फळाला लागते. आणि खऱ्या अर्थानं पोशीर आणि शिलार हे प्रशासकीय धर्तीवर मंजुरी मिळालेले धरणं जी आहेत ती प्रस्तावित धरणं ती आता उदयास येणार आहेत. आणि त्यामुळे ही धरणं झाल्यानंतर बदलापूर शहरातीलच नव्हे तर या धरण क्षेत्रातील आणि त्याचबरोबर उल्हास नदी, जसं आपण उल्हास नदीचं खोरं हे कोकण किनारपट्टीतलं सगळ्यात मोठं खोरं म्हणतो, त्या उल्हास नदीची जे 2 जिल्हे, ज्या 2 जिल्ह्यातून ही उल्हास नदी वाहते त्या दोन्ही जिल्ह्यांना पुराच्या या सगळ्या भीतीपासून सुटका होणार आहे. त्याचबरोबर या दोन्ही जिल्ह्यातील त्याबरोबर आजूबाजूच्या सगळ्याच परिसरातील पाण्याची जी समस्या आहे, पिण्याच्या पाण्याची समस्या ही देखील सुटणार आहे. काय म्हणतो वॉटर ट्रान्सपोर्ट. वॉटर. आणि या संदर्भात आपण इतरही काही तुमचे प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही आमच्या बातमीतून प्रतिक्रियेत कमेंटच्या माध्यमातून तुम्ही विचारू शकता. आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या बदलापूरला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.